वाडी रत्नागिरी येथील श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर, जिथं दख्खनचा राजा ज्योतिबा देव लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। दरवर्षी यात्रेला येणारे भाविक आपल्या मनोकामना घेऊन येतात, पण गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या या प्रकारामुळे भाविकांच्या विश्वासाला तडा गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। ज्योतिबा यात्रेदरम्यान शेकडो किलो भेसळयुक्त पेढे जप्त झाले, तरीही काही ठिकाणी हे पेढे बिनदिक्कत विकले जात आहेत। धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे। या सगळ्या प्रकारानं ग्रामस्थांचा संताप अनावर झालाय। ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी ज्योतिबा मंदिर परिसरात उपोषणाचा पवित्रा घेतलाय। सध्याची परिस्थिती 3 ते 4 ते 5 वर्ष तुम्ही आता पाहिलेलं आहे। 3 कारवाया मोठ्या झाल्या, त्या कारवाया झाल्या असताना सुद्धा त्या लोकांना सोडून देणं, त्याच्यावर कारवाई न होणं हे सगळ्यात शोकांतिक आहे। कारण साधी गोष्ट आहे साहेब, आपण एकामेकाच्या जर अंगावर जाऊन गेलो, पोलीस कंप्लीट झाली तर तिथे दिवसभर बसून 151 करून आम्हाला तहसीलदारला पाठवलं जातं। तर ह्या आमच्या भाविकाच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांच्यावर 2-2 टन पेढे जप्त केला असताना त्या लोकांच्यावर कारवाई होत नाही, ही शोकांतिक आहे। आणि आमच्या भाविकांच्या आणि आमच्या ज्योतिबाची बदनामी चाललेली आहे या अन्न भेसळवाल्यांनी, त्वरित थांबावे। हे आत्ता हे साधा आंदोलनाची सुरुवात करतोय, नाहीतर ह्या भाविकांच्याशी मी आव्हान केलं तर अख्खा ज्योतिबा फुलेल आणि ह्या अन्न भेसळवाल्यांना त्याची उत्तरे द्यावी लागतील, एवढं नक्की मी तुम्हाला सांगेन। याच्यात खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर हे अन्न आणि भेसळवाले आहेत ना, ह्यांचंच अभय फार मोठं दिसते। कारण मी प्रत्येक मिटिंगला ज्योतिबाचा पुजारी म्हणून प्रत्येक मिटिंगला हजर असतो। आमचा भाविक आला पाहिजे आणि तो सुखरूप घरी गेला पाहिजे, ही संकल्पना आम्ही देवापाशी मांडतो। परंतु अन्न भेसळ हे निर्भीड लोक झाल्यासारखं मला वाटलं। ते गेंड्याच्या कातड्याचे आहेत का असं मला वाटायला लागलं। कारण हे जिल्हाधिकारी साहेबांच्या आणि तहसीलदार प्रांतांच्या समोर सुद्धा हा विषय गेला की पेढे सुद्धा मी हे जे इथं बांधलेलं प्रदर्शन आहे त्यांच्या समोर सुद्धा मांडलं। परंतु त्यांचे लगे बांधव आहेत असं मला त्याच्यात वाटतंय। त्यांच्याकडे हप्ते घेतात का पैसे घेतात काय घेतात, पण ते घेतात म्हणूनच हे चालू आहे असं माझं मत आहे। अतिशय त्याच्यावर कुठलीही एक्सपायर डेट नाही साहेब, कधी भरले ते कसं कळणार, हे विकायलाच परवानगी नाही असं माझं मत आहे। आणि हा पेढा खायला एक देतात आणि ह्याच्यात एक भरला जातो, हे सगळ्यात वाईट आहे। आणि हे आमच्या भाविकांच्या लहान मुलांच्या सगळ्या जीवितच धोका आहे साहेब। मी ज्योतिबाची शपथ घेऊन सांगतो, मी पुजाऱ्याचा मुलगा आहे, मी कुणाच्या धंद्याविरुद्ध निघालो नाही, कुणाच्या वाईट करायची माझी इच्छाशक्ती नाही। तिने पेढे विकायला माझं बंधन नाही, तिने पेढे चांगलं विकायला पाहिजे हे जर मी म्हणत असेल साहेब, तिने माझ्यावर मोर्चा काढला ग्रामपंचायतला, माझे 2 लाखाचे पेढे जप्त झाले, तुम्ही पैसे भरून द्या, हे कुठला कायदा काढला हिने? मी लोकशाही जगणारा कार्यकर्ता आहे, मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे। मला लोकशाहीने तुम्हाला विचारायचा अधिकार नाही, हे जेव्हा का लेबल लावणार मला विचारायचा अधिकार आहे का नाही? तर ते विचारा गेल्यानंतर तिने सांगितलं तुम्ही विचारायचं नाही, मला अन्न भेसळवाले येऊन विचारून द्या। कुठला कायदा काढला हिने? कोण विचारणार ते अन्न भेसळवाल्यांनी? 50 वेळा विचारले मी अन्न भेसळवाल्यांना, आणि माझं आव्हान आहे हे पेढा तिने सांगावा चांगला आहे म्हणून। हे काय करतात, भेसळ करतात आणि दुसरे पेढे टेस्टला देतात आणि हे टेस्टला देत नाहीत, असा त्या भेसळ अधिकाऱ्यावर माझा आरोप आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।